पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा महिलेने स्वतःचं आयुष्य संपवलंय। सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे राहणाऱ्या अमृता गुरव हिने सासरच्या जाचामुळे स्वतःचं आयुष्य संपवलंय। विष प्राशन करून तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे। अमृता गुरव हिच्या आत्महत्येची माहिती पोलिसांनी कळवल्यानंतर पोलिसांनी पती ऋषिकेश गुरव, सासू अनुपमा गुरव, सासरा मधुकर गुरव आणि नणंद ऋतुजा गुरव यांना अटक केली आहे। मुलीच्या आत्महत्येनंतर अमृताची आई वंदना कोले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। मिळालेल्या माहितीनुसार अमृता हिने वर्षभरापूर्वी कुटुंबियांच्या विरोधात ऋषिकेश यांच्यासोबत लग्न केलं होतं, पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर अमृता हिचा छळ करण्यास सासरच्या मंडळींनी सुरुवात केली। सासू अनुपमा हिच्या आजारपणासाठी माहेरहून तब्बल 2 लाख रुपये आण असा दबाव अमृता हिच्यावर सतत टाकण्यात आला। तिला मारहाण करून मानसिक छळ करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे।